छोटी मोठी भूक आहे, काही खायची इच्छा नाही आहे, पण थोडंसं खावंही वाटतं आहे. अशा वेळी चला तर मग बनवूया शेवग्याच्या शेंगांचं सूप. लहान मोठे काय, मुलंही आवडीने घेतील. पावशेर शेंगा घेतल्या आहे, स्वच्छ धुवून साल काढून बारीक कट करून घेतले आहे मध्यम आकाराचे तुकडे. कुकरमध्ये थोडे तेल टाकून त्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या परतून घेतले. एक मोठा कांदा, एक टमाटा मध्यम आकारावर चिरून आणि काही कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या. तेलात थोडं परतून ज्या आपण शेंगा चिरून घेतल्या त्या त्यात टाकून घ्यायच्या आहे. शेंगा बुडतील एवढे पाणी आपण कुकरला टाकून घ्यायचे आहे. त्यात चवीनुसार मीठ व थोडे 1 चमचाभर मिरेपूड टाकून कुकरला 2 शिट्या करून घ्यायच्या आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर फायबर, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. गुडघेदुखी, सांधेदुखी यावर तर रामबाण औषध म्हटलं तरी चालेल. आठवड्यातून 3 ते 4 वेळा शेवग्याच्या शेंगांचं सूप किंवा भाजी कुठल्याही पद्धतीने शेंगा खाल्ल्या गेल्या पाहिजे. गावाकडे तर शेवग्याच्या पानांचीही भाजी केली जाते, फुलांचीही भाजी केली जाते. शेंगा आपल्या छान उकडून झालेल्या आहे, कुकर गार झाला आहे, त्याला गाळून घेतलं आहे. ह्या शेंगांमधला गर काढत बसायची गरज नाही आहे. त्याला डायरेक्ट मिक्सरला सगळंच्या सगळं टाकलं की छान बारीक वाटण होऊन जातं त्याचं. शेंगा छान शिजलेल्या आहेत आपल्या. पाणी टाकून टाकून यातलं पूर्ण अर्क आपल्याला काढून घ्यायचं आहे, व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. अगदी चोथा उरला आहे यातला. आता पॅनमध्ये थोडं तूप टाकून 7 ते 8 लसूण पाकळ्या तुपात परतून घ्यायचे. लसूण छान परतून झाला की त्यात अर्धा चमचा हळद ती पण परतून घ्यायची आहे आणि तयार केलेलं सूप छान दणकन उकळी आणायची आहे त्याला. हे सूप महिलांनी तर अवश्य घेतलं पाहिजे, कारण काय होतं ना, आपण सगळ्या घराची, मुलांची, सगळ्यांची काळजी करता करता स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करतो आणि मग 40शीतच गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी हे सगळे आजार आपणच आमंत्रित करतो. तर सगळ्यांची काळजी करता करता स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे. वेळच्या वेळी जेवण करणं, नाश्ता करणं, थोडा व्यायाम, थोडा प्राणायाम, खळखळून हसणं, मैत्रिणींसोबत भेटणं, ह्या गोष्टीही तितक्याच आवश्यक आहेत. आपल्या सूपला छान उकळी आली आहे. रात्रीच्या जेवणाला मुगाच्या डाळीची साधी प्लेन खिचडी, त्यावर साजूक तूप आणि हे गरमागरम सूप, एक परिपूर्ण जेवण तयार होतं. अजून काय हवं आहे? अशाच पारंपरिक आणि काही नवनवीन रेसिपींसाठी पल्लवीज होम किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. सगळ्यात महत्त्वाचं, खळखळून हसा, भरभरून बोला आणि पल्लवीज होम किचनला फॉलो करा.